जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात सुनेने सासूचा खून केल्याची खळबळजनक घटना 2 एप्रिलच्या मध्यरात्री घडली. सुनेने मृतदेह एका बॅगेमध्ये भरून भल्या पहाटे पोबारा केला. 112 क्रमांकाच्या हेल्पलाईनवर फोन आल्याने पोलिसांना ही घटना उघडकीस आली. या घटनेने जालना शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की सविता संजय सिंगारे वय 45 वर्ष यांचा प्रतीक्षा आकाश सिंगारे यांनी खून केल्याची ही प्राथमिक माहिती आहे. हे सिंगारे परिवार मूळचे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तलवाडा गावाजवळ असलेल्या वावरे अंतरवाली येथील रहिवासी असून प्रतीक्षा सिंगारे यांचं 3 महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं आणि ज्या सासू आहेत त्यांच्या सविता संजय सिंगारे या नेमक्या काल रात्री कुठं बाहेरगावी होत्या आणि काल रात्री परत आल्यानंतर काही घटना त्यांच्यात वाद झाला आणि त्यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. खून करून मृतदेह हा एका बॅगेमध्ये भरून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न होता, परंतु मृतदेह त्याचं वजनामुळे त्यांना घेऊन जाता नाही आला आणि त्यामुळे त्यांनी तो मृतदेह आणि ती बॅग तिथंच सोडून सकाळी पोबारा केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 112 क्रमांकाच्या हेल्पलाईनवर पोलिसांना माहिती मिळाली आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. घटनास्थळी सदर बाजार ठाण्याचे सर्व पोलीस कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक संदीप भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तसेच अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी भेट देऊन पाहणी केली. संशयित आरोपी प्रतीक्षा सिंगारे यांचे पती आकाश सिंगारे हे लातूर येथे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात आणि प्रतीक्षा सिंगारे ह्या मूळच्या परभणी येथील रहिवासी आहे. मागील 3 ते 4 महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं आणि त्याच्यानंतर ही घटना घडल्याने जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे. जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे. तिथे दोन लेडीज सोबत राहत होती. एक सासू होती आणि एक त्याची सून होती. ते दोघे राहत होते. मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे. रात्री किंवा सकाळीची घटना आहे. त्यांनी सूननी सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता, पण ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पोलिसला इन्फॉर्म केलं आणि आता पंचनामा वगैरे झाला आहे. बॉडी पोस्टमॉर्टमसाठी गेलेली आहे. आरोपीची तलाशसाठी आपली टीम गेलेली आहे पोलिसांची. आरोपी पण भेटणार. कशा पद्धतीने मारले नेमकं, म्हणजे काही गळा दाबलाय की प्रेमा फेसी हेड इंजुरी दिसत आहे. डोक्यावर मार आहे. बाकी डिटेलमध्ये तर पोस्टमॉर्टम आणि इन्क्वेस्ट नंतर कळेल की एक्झॅक्टली कॉज होते काय. बॉडीमध्ये तुकडे वगैरे करून भरण्याचा प्रकार नाही, तुकडे वगैरे करून भरण्याचा प्रयत्न नाही आहे. फक्त त्याच्यामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता. इथं जे मयत कोण आहे त्यांचं नाव काय आणि संशयित जे आहेत मयत जे आहे तिचं नाव आहे सविता शिंगारे आणि तिची सून आहे प्रतीक्षा शिंगारे. ते डाऊटफुल आहे सध्या. त्याच्या मागे आपली टीम आहे. हा, घरी कॅमेरेज आहे. ते आपण आता हस्तगत केलेलं आहे फुटेजेस. त्याच्या डिटेलमध्ये बघणं सुरू आहे. किरायाने राहत होते. कोणाला ताब्यात नाही घेतलंय. ती जी डाऊटफुल आहे तिच्या मागे टीम आहे आपली. LCBची आणि लोकल पोलीस स्टेशन दोघांची टीम तिच्या मागे आहे. आपण लवकर अरेस्ट करणार. आता फक्त प्रायमा फेसी आपण घटनास्थळ पंचनामा वगैरे केलेला आहे. सगळ्या डिटेल आपण हळूहळू बघू.